एनडीएला आता या सुरुवातीच्या करांमध्ये बहुमत मिळालेलं आहे। एक मोठी बातमी या क्षणाची आपण आता झी24 तासच्या स्क्रीनवर पाहतोय। बिहारच्या निकालामध्ये कलांमध्ये एनडीएला बहुमत मिळालेलं आहे। या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आणि ही मोठी बातमी पाहतोय आपण। खरं तर सगळ्याच पोल्समध्ये जिथे एनडीएला बहुमत दाखवलेलं होतं ते कलांमध्ये सुद्धा आता निकालाच्या कलांमध्ये सुद्धा समोर येते। सर, जे आता तुम्ही महत्त्वाचा मुद्दा मांडलेला होता यामध्ये राजद आणि आपण तेजस्वी यादव यांच्याविषयी जे एक वेगळं चित्र खरं तर समोर सांगितलं, कारण ग्राउंड रियालिटी ही निश्चितच आकड्यांपेक्षा नेहमी वेगळी दिसत असते। मात्र मोदी फॅक्टर किंवा मोदींची लोकप्रियता मग यामध्ये निष्प्रभ ठरली असं म्हणायचं का? आणि मुळात एक लक्षात घ्या, मुळात ही जी सवय भाजपला लागलेली आहे ना की ग्रामपंचायत निवडणूक सुद्धा मोदींच्या चेहऱ्यावर लढवायची, बरोबर असं होत नसतं। म्हणजे मोदी आहेत, मोदींचं वेगळं काही जे असेल ते असेल स्थान आहे, त्याच्याबद्दल आपण वेगळं बोलू। पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा की राज्याच्या अनुषंगाने तुम्ही काय केलं। जेव्हा लोक विचार करतील तेव्हा, आणि मागाशी उल्लेख झाल्याप्रमाणे मुळात बिहार मधला मतदार हा अत्यंत प्रगल्भ आहे, अत्यंत शहाणा आहे। तो कोणाच्याही कह्यात जात नाही। तुम्ही कल्पना करा, म्हणजे इंदिरा गांधी असताना सुद्धा इंदिरा गांधींच्या विरोधामध्ये जाणारा असा बिहारचा वोटर आहे। आता मोदी असून सुद्धा मोदींच्या पक्षाला कधीही मुख्यमंत्री पद न देणारा असा बिहारचा मतदार आहे। एवढं सगळं होऊन सुद्धा नितीश कुमार आणि तेजस्वी यादव, लालू प्रसाद यादव यांना महत्व देत। तुम्ही कल्पना करा, म्हणजे लालू प्रसाद यादव यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न देशभर कितीही सुरू झाला तरीही बिहारच्या मतदारांनी मात्र लालू प्रसाद यादव यांची साथ सोडली नाही। ते तुरुंगात गेले, सगळं झालं, पण बिहारचा मतदार प्रगल्भ आहे। मुद्दा असा आहे की मुळामध्ये राज्याच्या स्तरावर जे काही घडलं त्याचा विचार करता राज्याच्या स्तरावर आता पूर्णपणे तुम्हाला अपयश आलेलं आहे। तुम्ही जंगलराजची आम्हाला भीती दाखवली, पण जंगलराजपेक्षाही तुमचं राज्य काही फार बरं नाहीये, हा एक मुद्दा आहे। दुसरा मुद्दा, एकूण देशाचा विचार केला तर देशाच्या अनुषंगानेच आता हे चित्र आहे। तुम्ही लक्षात घ्या, म्हणजे गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला ज्या प्रकारचा काठावरचा विजय मिळवला किंवा भाजपला ज्या प्रकारे काठावरचं बहुमत मिळालं, तर याचं मुख्य कारणच हे आहे की मुळामध्ये सर्वसामान्य तरुण देशभरामधला देशातला अस्वस्थ आहे, कारण त्याला रोजगार नाहीये। तुम्ही प्रत्येक वेळी जेव्हा निवडणूक येते तेव्हा हिंदू मुस्लिम बाकीचे काहीतरी प्रश्न, म्हणजे होतं काय की ऐकतं हिंदू मुस्लिम प्रश्न किंवा मतदारांना लालूच दाखवणं, काहीतरी आमिष दाखवणं, वोट चोरीचा मुद्दा पुढे येतो। तो खरा खोटा की काही माहिती नाहीये, पण शेवटी तो मुद्दा पुढे येतो। SIRचा मुद्दा पुढे येतो। म्हणजे मतदार याद्यांमधले घोळ निवडणुकीच्या तोंडावर बरोबर काही ना काहीतरी आमिष दाखवणं आणि हिंदू मुस्लिम अशा प्रकारे ध्रुवीकरण करायचा प्रयत्न करणं, याच्यातून निवडणुका जिंकणं, ही जी एक मशिनरी आहे, ही जी एक यंत्रणा आहे, ती कधीतरी लोकांना समजतेच ना। आणि त्यामुळे मला असं वाटतं की आता तरुणाईला प्रामुख्याने असं वाटतं की हे चुकत चाललंय आहे, फसत चाललंय। आणि म्हणून तुम्हाला मी हे अगदी लिहून देतो, जर सिंगल, म्हणजे माझे 2 अंदाज एक्झिट पोल पूर्वी होते, मी माझा एक्झिट पोल जो मी लिहिला होता, माझे एक्झिट पोलचे 2 अंदाज होते। एक म्हणजे एनडीए कशी बशी सत्तेत येईल, आणि दुसरं म्हणजे सिंगल लार्जेस्ट पार्टी ही तेजस्वी यादव यांची असणार, आणि तिसरं म्हणजे काही झालं तर बिहारचं मुख्यमंत्रीपद आपल्याला मिळवायचं असा भाजपचा प्रयत्न असणार। आता कदाचित हे तिन्ही गोष्टी खऱ्या ठरतील असं दिसतंय, मला माहित नाही काय होईल। पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की जर तेजस्वी यादव हे अपेक्षेपेक्षा अधिक महत्वाचे उंच नेते झाले तर एकूणच हा कल हा झेडचा कल आहे। एक लक्षात घ्या, भाजपचं एक सगळ्यात महत्वाची कौतुकाची गोष्ट काय, भाजपकडे आत्मपरीक्षण कोणीच करत नाही। भाजप प्रत्येक निकालाचा सखोल आत्मपरीक्षण ते करतात, आत्मचिंतन करतात आणि त्यानंतर लगेच स्वतःमध्ये बदल करतात। मला असं वाटतं की जर तेजस्वी यादव हा फार महत्वाचा नेता म्हणून बिहारमध्ये उदयास आला तर येणाऱ्या काळामध्ये जेनझीची नक्की भूमिका काय आहे। जेनझीला मोदी नको आहे, जेनझीला भाजपचा हा चेहरा नको आहे, त्यामुळे आपल्याला वेळीच बदल करावा लागेल असं लक्षात घेऊन मग 75 वर्षांची वयोमर्यादा वगैरे असं कुठलंही कारण दाखवलं जाईल, काही केलं जाईल। पण 2029 मध्ये मात्र निवडणूक कोणाच्या नेतृत्वाखाली लढवायची, तो पोस्टर बॉय हा कदाचित बदलला जाईल भाजपकडून, ही सुद्धा शक्यता नाकारता येत नाही। आणि म्हणून मी म्हटलं तेजस्वी यादव फार चाललंय, तेजस्वी यादवांना उत्तम मतं मिळाली तर खूप मोठा परिणाम होऊ शकतो, खूप मोठा बदल भारताच्या राजकारणामध्ये होऊ शकतो निश्चितच। आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये देखील तुम्ही ज्या पद्धतीने सर महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला त्याचे कसे परिणाम होतील हे पाहावं लागणार आहे।